सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा भाजपचा बालेकिल्ला हा प्रभाग 4 आहे आणि या बालेकिल्ल्याची राजधानी म्हणून आपण या दिंडीवेसमध्ये जाहीर सभा झालेली आहे आणि या जाहीर सभेमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा माडिक असतील आणि उमेदवार निरंजन आवटी यांची तोफ काढली आहे। नेमकी काय या ठिकाणी प्रचाराची स्थिती आहे आणि भाजपचे कोणकोणते मुद्दे घेऊन भाजप पुढे चालले आपण बघूया। भाजप एकीकडे विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जाते, मात्र या ठिकाणी वेगळेच राजकारण या प्रभागामध्ये दिसते। आज प्रभाग क्रमांक 4मध्ये जिल्हाध्यक्ष नात्याने या ठिकाणी आज या ठिकाणी सभेसाठी उपस्थित राहिलेलो आहे। ह्याच्या अगोदरसुद्धा ह्या प्रभागातल्या काही बैठका मी संपवून या ठिकाणी कार्यकर्त्यांशी चर्चा करून सभेला आलो। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा हा बालेकिल्ला पूर्वीपासूनचा आहे, कारण इथं विकासात्मक अतिशय चांगल्या पद्धतीने कामं झालेली आहेत। गेल्या पंचवार्षिकमध्ये सुद्धा आपण बघितलं, आदरणीय सुरेश भाऊ आवटे असतील, त्यांचे चिरंजीव निरंजन भैया असतील, यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं आणि कोटींचा विकास निधी या ठिकाणी आला। आदरणीय खाडेभाऊंच्या माध्यमातून सुद्धा बरीच विकास कामं या ठिकाणी झालेली आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी चारही आमचे उमेदवार निवडून येतील अशी परिस्थिती ह्या प्रभागाची आहे। परंतु विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही। विरोधकांचं एवढंच आता काम सुरू आहे की कसं काय समाजामध्ये तेढ निर्माण करता येईल का, काही वेगळा गैरसमज पसरवता येईल का, वेगवेगळ्या माध्यमातून काही आमिष मतदाराला दाखवता येतील का, किंवा एक दमदाटीचा सुद्धा एक पायंडा पाडण्याचा प्रयत्न विरोधक आमचा या ठिकाणी करत आहेत। परंतु इथली जनता ही सुज्ञ जनता आहे। प्रभाग क्रमांक 4मध्ये गेल्या अनेक वर्ष सातत्यानं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतात, कारण लोकांना इथं माहिती आहे की भारतीय जनता पार्टीच हा आपला विकास करू शकते आणि ह्यामुळं खऱ्या अर्थानं लोक आमच्याबरोबर राहतील असा विश्वास मला आहे। ज्या पद्धतीने तुम्ही म्हणाला की विरोधकांचा एक वेगळा काहीतरी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न दिसतोय, तो निश्चितपणाने इथली जनता हाणून पाडेल आणि कुठल्याही जर जनतेवर किंवा आमच्या मतदारावर जर काही अन्याय होत असेल तर तो आम्ही सहन करणार आहे। जसं तसं या ठिकाणी आम्ही उत्तरही त्या ठिकाणी विरोधकांना द्यावं लागेल अशी परिस्थिती। भाजप सर्व ठिकाणी जागा लढते, स्वबळावर भाजपचे उमेदवार आहेत, मात्र सगळे पक्ष भाजपच्या विरोधात एकत्र आलेत, मात्र ते एकत्र सुद्धा नाहीत, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आहेत। पूर्ण या महापालिकेचे प्रचार सभेत तुम्ही आहेत, प्रचार यंत्रणेत आहेत, कशा पद्धतीनं भाजपच्याबद्दल तुम्हाला रिस्पॉन्स दिसतोय? हे बघा की फक्त या महापालिका क्षेत्रामध्ये फक्त एकमेव भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की जिथं सर्वच ठिकाणी आपण लढतोय। अनेक पक्ष असे आहेत की त्यांना बरेच ठिकाणी उमेदवार मिळालेले नाहीत। या ठिकाणी तुम्ही बघितलं तर आमच्या तालुक्यातले सुद्धा काही नेते मंडळी इथं येऊन पूर्वी सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता, आज त्यांना प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवारी मिळालेली नाहीत तुतारीला, अशी परिस्थिती या ठिकाणी आपण बघितलं की असे आणि उभाटाचे जर उमेदवार बघितले तर त्यांना अजिबातच कुठं कार्यकर्ते मिळालेले नाहीत, उमेदवार मिळालेले नाहीत, त्यामुळे त्यांची दयनीय अवस्था या ठिकाणी आहे। त्यामुळे निश्चितपणानं भारतीय जनता पार्टी या ठिकाणी आघाडीवर प्रचारामध्ये सुद्धा आहे, उमेदवार देण्यामध्ये सुद्धा आहे आणि तुम्ही जर बघितलं तर आश्चर्य वाटू नये, एक चांगला निकाल ह्या सांगली महापालिकेच्या ह्यावेळेस लागल्याशिवाय राहणार नाही अशी मला परिस्थिती या ठिकाणी दिसते। विरोधी पक्षाकडून, विरोधी उमेदवारांच्याकडून कुठं जातीपातीचं राजकारण केलं जात आहे, मात्र जनता याला कोणत्याही प्रकारचा थारा देणार नाही आणि हा बालेकिल्ला असाच अबाधित राहील, असंच भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट माडिक यांनी सांगितले। रवींद्र कांबळे, बंधुता न्यूज, मिरज।